मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 30. मागील भागात, मला येऊन 4 दिवस झाले. कुठं गायब होतास? घरी पण जाऊन आले मी. आईकडचा मोर्चा प्रभासकडे वळवत ती बडबडली. आता पुढे माझं सोड, तू आधी सांग, प्रॅक्टिस का बंद केली? मोक्षदांनी सगळं सांगितलं मला. रक्षाने पण अपडेट दिलाय. गेले 2 महिने फिरकली पण नाही तू मैदानात. 2 वर्ष बाहेर काय गेलो मी. सगळ्या तुम्ही हाताबाहेर जायला लागल्यात आहात. एकीकीला सरळ करायला लागणार आहे पुन्हा. प्रभास वरडत किचनमध्ये आला. ए जाऊ दे तुझा तो सेल्फ डिफेन्सचा क्लास. यार कसली स्ट्रिक्ट आहे ती रक्षा. जाम पळवते ती. किती लवकर उठावं लागतं यार त्यासाठी. शी खुशी वैतागत. हे विचारायला आलाय का तू? आता बंद केलाय मी सगळं. तुला तर सगळी कारणं माहिती आहेत ना. नको पुन्हा सगळं. खुशी त्याचा चेहरा पाहून. रात्री अपरात्री फिरायचं कमी केलं की आपोआप जाग येते सकाळी. प्रभास विषय बदलत तिला न पाहता. तसं तिने चमकून त्याला पाहिलं. रात्री? मी कुठे फिरते? काहीही नको बोलू. ती अडखळत एक एक शब्द बोलत त्याला पाहत होती. तू नाही ग. आजकालचे कपल म्हणतोय मी. रात्री अपरात्री आईस्क्रीम काय खायला बाहेर पडतात. टेकडीवर काय फिरायला जातात. एक हाकी, तू वाच ठेवतोस माझ्यावर? बॅड मॅनर्स. खुशी कढईतला गरम चमचा त्यापुढे नाचवत म्हणाली. आली मोठी सज्जनांची पुतळी. आता मी आलोय त्यामुळे पुन्हा रुटीन सुरू. माझी नजर असते तुमच्या सगळ्यांवर आणि काही वाच नव्हतो ठेवत मी. माझी नाईट शिफ्ट होती काल. ती संपून येत होतो पहाटे तेव्हा पाहिलं. मग कशी झाली तुमची टेकडी डेट? प्रभास तिला चिडवत. अरे ए हळू बोल ना. कुणाला माहिती नाहीये रात्री मी घरी नव्हते ते. खुशी त्याला गप करत. काय काय म्हणालीस तू दिदू आता? मीरा तिचं बोलणं ऐकून जोरात वरडली. तू रात्री घरी नव्हतीस? अगं ए सायलेन्सर बसव ना तुझ्या घशाला. किती मोठ्याने वरडते. आईने ऐकलं ना तर चटणी करेल माझी पाट्यावर. आधी सगळं खरं खरं सांग मला. कुठे गेली होतीस? एकटीने फिरायला? मीरा रागात तिला पाहून. एकटीने फिरायला? मी काय पिंपळावरचं मुंज आहे? ते हे आले होते भेटायला, त्यांच्यासोबत गेले होते. खुशी थोडंसं अडखळत. काय? जिजू आले होते? वाव वाव, रोमॅन्टिक. करमत नाही वाटतं त्यांना. कसली मज्जा वाटते ना दिदू असं चोरून भेटायला. काय काय केलं सांग ना. काय काय केलं म्हणजे? लाज वाटते तुला मोठ्या बहिणीला असं विचारायला? काय काय केलं म्हणे. चल जा आवरून कॉलेजला. खुशी उगाच तिला रागवत. आई ए आई, दिदू ना काल. खुशीकडे बारीक डोळे करून बघत मीरा किचन मधून वरडायला लागली. अगं गप गप ना. काही नाही केलं ग बाई. फक्त फिरायला गेलो होतो. गप्पा मारल्या आणि पहाटे त्यांनी सोडलं घरी. बस एवढंच. खुशी तिचं तोंड दाबत. बस एवढंच? शी, यात काय मज्जा आहे. जिजू आज आले ना त्यांना सांगणार आहे मी. ही दिदू ना खूप अनरोमॅन्टिक आहे. तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. खुशी डोक्यात हात मारत. मीरा तू पण ना. मीरा अगं काय चाललंय तुमचं? कशाला भांडताय? थांबा जरा. कधीचा आवाज देते. फोन लावून दे जरा माई साहेबांना. त्यांना आणि बाकी सगळ्यांना आमंत्रण द्यायला लागेल. वीणाताई आत येत दोघींना वरडून बघत होत्या. खुशीने खुन्नस देत चिडवणाऱ्या मीराला आणि हसणाऱ्या प्रभासला पाहिलं आणि तनतनत आई सोबत बाहेर निघाली. आज खुशीच्या घरचे दुपारच्या जेवणाला येणार म्हणून सकाळपासून वीणाताईची लगबग चालू होती. सगळं त्यांना आवडेल रुचेल असं भोजनाची तयारी त्यांनी खुशीला विचारून केली होती. खुशी तर आज करण घ्यायला येणार म्हणून 7व्या आसमानात उडत होती. सकाळपासून आईच्या मागे मागे करत त्यांना तिखट आवडतं, गोड नको, हे असं नको, ते तसं नको.
ते तसं कर, यात मीठ नको, यात साखर नको, जास्त तेल नको, अशा एक ना एक खंडीवर सूचना आईला देणं चालू होतं. विजताई भारावून तिला ऐकत मनोमन खुश झाल्या होत्या. हळूहळू का होईना पण सगळ्यांना जपायला, काळजी घ्यायला तिने सुरुवात केली होती. प्रभात सकाळी तासभर थांबून तिच्याशी गप्पा करत सगळी हाल हवाल विचारून नाश्ता करून निघून गेला होता. विलासरावांनीही आज सुट्टीच टाकली होती. त्यांचे साहेब आणि माई जे येणार होते, मीराचं पण आपलं खारीचा वाटा म्हणून काही ना काही लुडबुड चालू होती. एकंदरच आज दसरा दिवाळी असल्याचा फील सगळ्यांना येत होता. खुशीने सकाळपासून करणला 2-3 फोन करून झाले होते, पण प्रत्येक वेळी शेखरने ते उचलत होता. कामात आहे, मीटिंग चालू आहे हे सांगत निराश केलं होतं. तिनेही समजून घेत नंतर त्याला डिस्टर्ब न करायचं ठरवून नाराजीतच स्वतःची तयारी केली. दुपार झाली तसं विलासराव दाराशी गिरट्या घालायचं काम चालू झालं. गोंधळून सारखे दाराकडे पाहत तर कधी वीणाताईंना किचनमध्ये, अहो कशाला काळजी करताय, झालंय सगळं व्यवस्थित, तुम्ही तगमग केल्याने ते काय लवकर येणार आहेत का, बसा जरा शांत. वीणाताई आतून त्यांना पाहून बडबडल्या, मीरा ही छान दिसते ना साडी, आणि हे घालू की हे, काजळ लावू की नको, टिकली नीट वाटते ना. आपल्या रूम मध्ये मीराला विचारून तयारी करत होती. दिदू तू कधीपासून नट्टापट्टा करण्यात इतका इंटरेस्ट घेऊ लागली, मीरा तिला चिडवत. का, खूप भडक वाटतंय का ग, मी तर साधीच केलीये तयारी, नीट सांग ना. ह्यांना नाही आवडत जास्त नट्टापट्टा केलेलं, चेंज करू का ग नाही तर. खुशी गडबडून स्वतःला आरशात पाहून, अगं अशी काय पाहते सांग ना. तिची काहीही प्रतिक्रिया आली नाही तशी ती वैतागून, दिदू खूप छान दिसतंय सगळं, इतकी का नर्वस होते, जिजूंना नक्की आवडेल सगळं, फक्त गजरा लाव, थांब मी घेऊन आले, फ्रीज मध्ये ठेवलाय म्हणत मीरा बाहेर निघून गेली. हो ना, सगळं त्यांच्यासाठीच चालू आहे, पण त्यांना काय त्याचं, सकाळपासून एक फोन घ्यायला वेळ नाही. इथे सकाळपासून आमचं मन नुसतं सैरबैर झालंय आणि आमदार साहेब बसले तिकडे निवांत मीटिंग करत. बोलण्यात अडकवायला जमतं त्यांना, स्मार्ट आणि हँडसम म्हणे. आम्ही पण काही कमी नाही. आज नाही ना क्लिक बोल्ड केलं तर बघच, लवकर या, फक्त मी वाट पाहते. खुशी एकटीच स्वतःशी आरशात बघून बोलत होती आणि हसत होती. वहिनी एकदम छान झालं होतं बेत, अगदी आमच्या आईच्या हातची चव आठवली. दादा जेवण झालं तसं दाद देत म्हणाले. एक एक करत सर्वांनीच जेवणाची स्तुती केली. वीणाताईच्या आवडीचं काम असल्यामुळे कशाचंही कमतरता ठेवली नव्हती. अगदी पंचपक्वान्न जरी नसलं तरी सगळ्यांचे पथ्यपाणी सांभाळून त्यांना जमेल तसं केलं होतं. करण आणि रंजका सोडले तर सगळ्यांनी दुपारच्या जेवणाला उपस्थिती लावली होती. सांगितल्याप्रमाणे वेळेच्या तासभर आधीच सगळे हजर झाले होते. गप्पा गोष्टी, कोड कौतुक, चेष्टा मस्करी करत वेळ छान सत्कारणी लागला होता. अर्जुन आणि आर्या होतेच त्यात भर पाडायला. मोक्षदा आणि रिया देखील आल्या होत्या हातभार लावायला. नाही नाही म्हणता सगळ्यांच्या पंक्ती उठल्या होत्या. खुशीने सगळ्यांना आवडेल असंच अगदी बनवायला सांगितलं, त्यामुळे माई पण एकदम खुश होत्या. तिने सगळ्यांची पसंत जोपासली म्हणून. घरभर गजबजाट आणि खळखळाट जरी असला तरी खुशी मात्र उदास झाली होती. ज्यासाठी केला होता अट्टहास ते तर सध्या झालंच नव्हतं. साहेबांचं दर्शन काही घडलंच नव्हतं. अचानक काम आल्याने कराडला जावं लागलं. इतकाच काय तो मेसेज दादांकडून कळाला होता. राग हळूहळू डोक्याला चढायला लागला होता. पण साहेबांनी दिले ना आश्वासन, मग येतील ते संध्याकाळपर्यंत. निघलं असेल काम, मुद्दाम नाही करायचे काही, इतकं तर विश्वास आहेच की. असंच सारखं मनाला सांगत तो राग शांत करायचं काम चालू होतं तिचं. आज पण महिला मंडळ आणि मुलींच्या गप्पांचा तर चांगलाच रंगला होता. रंजकांना त्यांच्या भजनी मंडळात जायचं असल्यामुळे
त्यांचं कॅन्सल झालं होतं येणं आणि ते एका अर्थी सगळ्यांना पटलं होतं. उगीच अवघडलेपणा वाढला असता आणि शब्दाला शब्द पण. विलासराव तर खूप खुश होते. आज साहेब घरी यावे असं पहिल्यापासून त्यांना वाटत होतं आणि आज तो योगायोग जुळून आला होता. सोबत परिवार आणि भोजनाची देखील संधी दिली याचाच आनंद जास्त होता. दादा जेवण करून तासभर थांबून माईच्या कारखान्यात भेट द्यायला निघून गेले होते. बोलता बोलता 4 वाजून गेले होते. अर्जुन बायकांच्या बडबडीला वैतागून मस्त ताणून देत झोपून गेला होता. बासुंदी अंगावर जी आली होती. खुशी सगळ्यांमध्ये असून पण नसल्यासारखी बसून होती. जेवण पण सगळ्यांच्या आग्रहाखातीर कसंबस पोटात ढकलून उठली होती. लक्षच लागत नव्हतं कशात. नक्की येईल ना याचा आशेवर दाराकडे सारखी पाहत होती. अर्जुन उठ ना, झोप काय काढतोयस? खुशी शेवटी न राहून अर्जुनला उठवायला आली. अगं का ग, झोपू दे ना. किती छान स्वप्न बघत होतो. माझी सिंड्रेला भेटणारच होती आणि तू उठवलं. अर्जुन लोळत उठला आणि बडबडला, दिवसा कसले स्वप्न बघतो आणि कोण सिंड्रेला? खुशी त्याच्या शेजारी बसत, अगं तीच जिचा मी बूट घेऊन आलेलो होतो. दिसलीच असती, तू उठवलं कशाला? तो डोळे चोळत, हो राजकुमार, जागे व्हा स्वप्नातून आणि सत्यात या. इथे मला चैन पडत नाहीये आणि तू? खुशी नाराजीत, मी काय केलं आता? अर्जुन न कळून, तू फोन लाव ना त्यांना, येणार होते ना. खुशी वैतागून त्याला म्हणाली, हा हे कारण आहे होय चैन न पडण्याचा? पण मी का आगीत हात टाकू? वेळ लागलंय का मला? कामात डिस्टर्ब केला ना तर जाम भटकतो तुझा पापड. अर्जुन तरच झोपण्याच्या तयारीत, अरे असं काय करतो? नाही वरडणार, कर ना फोन. मी केला होता पण शेखरने घेतला. बोलणं झालंच नाही. फक्त विचार किती वाजता येणार आहेत? खुशी विनवणी करत, तुम्ही दोघं मलाच का पकडता राव? तिकडे गेलो की तो आणि इकडे तू. करमत नाही तर सोडता कशाला मग एकमेकांना? करतो, चेहरा नको पाडू लगेच. अर्जुन बडबडत मोबाईल घेऊन उठला. नाही लागत, रेंज नाहीये मोबाईलला. शेखरचा फोन ट्राय केला, नाही लागत. अर्जुन मोबाईल बंद करत म्हणाला, नाही लागत? ठीक आहे, असू दे, खरंच कामात असतील. खुशी चेहरा उतरून तिथून निघून गेली. यार हा करण दादा पण ना, एक फोन करायला किती वेळ लागतो असा. जेवली पण नाहीये ही नीट. अर्जुन करणवर वैतागत. सगळ्यांच्या रीतसर मानपान करून वीणाताईंनी माईची आणि खुशीची ओटी भरली. दादासाहेब, रंजका, गायत्री, अर्जुन, आर्या सगळ्यांसाठीच काही ना काही भेटवस्तू आणि नेहमीप्रमाणे खाण्याच्या भरमसाठा पिशव्या देत सगळ्यांचा पाहुणचार केला. दादा आणि माईने सक्तीने मनाई केली तरी देखील वीणाताईंनी आग्रह करून सगळं घ्यायला भाग पाडलं. चला विलास भाऊ, वीणाताई आता निघतो. छान वाटलं सगळ्यांना भेटून. माई सगळ्यांचा निरोप घेत उठल्या. पोरींनो या ग, तुम्ही पण घरी राहायला या एखाद दिवस. तेवढीच खुशीला सोबत. माईनी मीरा, रिया आणि मोक्षदाला पाहून म्हटल्या, खुशी तू येते की इंद्रासोबत येशील? माईने विचारलं तशी खुशी अर्जुनकडे पाहू लागली. काय सांगायचं माहीतच नव्हतं. माई मी थांबतो तिच्यासोबत. करंदा आला की निघतो. तू जा, दादा वाट पाहत असतील. अर्जुन तिची तगमग समजून म्हणाला, बरं थांब तू, पण जास्त उशीर नका करू. इंद्राचं माहीत आहे ना तुला? विसरून जातो कामाच्या गडबडीत. माई जाता जाता दोघांना पाहून निघाल्या. वहिनी मी पण जाऊन येतो मित्राकडे. करंदा आला की मला फोन कर आणि अजिबात रडायचं नाही. उलट तयारीत राहा. चांगली खबर घे त्याची आल्यावर. चांगला धारेवर धर त्याला आल्या आल्या. काय? तिचा रडवेला झालेला चेहरा पाहून त्यांनी सांगितलं तशी ती त्याला पाहून हसू लागली. अर्जुनचं आणि तिचं सूत चांगलंच जुळत होतं. तो होता पण तसाच, नेहमी हसत खेळत आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे
कुणीही त्याच्याशी लगेच मैत्री करत. त्याच्या बडबड्या स्वभावामुळे किंवा लगेच आपलंस केल्यामुळे तिलाही तो कधी परका वाटलाच नाही. नेहमी लहान भाऊसारखा तिच्या मागे पुढे करणारा हक्काचा मित्र झाला होता तो. शेखर, इतके फोन केले तिने, सांगायला काय झालं होतं तुला? माझ्या लक्षात नाही राहिलं. तू तरी आठवण करून द्यायची. आता फोन पण नाही उचलत. जाम चिडली असणार. त्या कार्यकर्त्यांना पण आजच उपोषणला बसायचं होतं. शिट, एक उपोषण तर मिटवलं. आता ही बसली नाही उपोषणला म्हणजे झालं. करणने शेखरला बडबडतच गाडी काढली आणि घाईत निघाला. रात्रीचे 8 वाजून गेले होते. सकाळपासून लगबगीने सगळी कामं उरकून तो निघण्याच्या तयारीत होताच की अचानक कराडला जायला लागलं होतं. तिथला गोंधळ भांडण मिटवता वेळ कसा कुठे गेला कळलाच नव्हता. या सगळ्यात तो साप विसरून गेला होता खुशीला फोन करायचं. अर्जुन, कुठे तू? खुशी फोन घेत नाही म्हणून त्याने अर्जुनला फोन लावला. करंदा, अरे काय आहेस कुठे तू? आता वेळ भेटला तुला? अर्जुन फोन उचलताच बरसला. अरे, एक प्रॉब्लेम झाला होता, त्यासाठी जावं लागलं अर्जंटमध्ये. बरं ते सोड, कुठे आहात तुम्ही? आणि खुशी कुठे? ती फोन का नाही घेत माझा? करण ड्राईव्ह करत चौकशी करत होता. मला नाही माहित, तुम्ही तुमचं बघा, मी माझ्या मित्राकडे आलोय, बाय. अर्जुन भाव खात. अर्जुन, अरे तू पण, तुला माहितीये ना कामाची अर्जन्सी. इतकं महत्वाचं नसतं तर गेलो असतो का मी? हा ठीक आहे. एवढा इमोशनल अत्याचार नको करू माझ्यावर. आहे ती तिच्या आईकडेच थांबली आहे तुझ्यासाठी. वाट पाहते सकाळपासून. जाऊन मनवता. मला नाही माहित वातावरण कसं असेल, मला नाही माहित. अर्जुन माहिती देत म्हणाला. ठीक आहे, बाय. जिजू, भाजी घ्या ना अजून. दीदूने खास तुमच्यासाठी बनवली. मीरा करणला आग्रहाने जेवण वाढत म्हणाली. छान झालीये, पण जरा जास्त तिखट झालीये का? करण एक नजर खुशीला पाहत मीराला म्हणाला. तसा मीरा तिला पाहून हसू लागली. दुपारी येणारा पाटलाचा जावई शेवटी रात्रीच्या जेवणाला उगवला होता. संध्याकाळपासून फोन मुद्दामच सायलेंटवर टाकून खुशी रागात फुगून बसली होती. तिची चिडचिड वरून घरच्यांनाही कल्पना आली होती, पण कोणत्याही शहाण्या माणसाने नवरा बायकोंच्या भांडणात पडू नये हा पवित्र घेत सगळे गप्प होते. हा साधा नियम घेत सगळे गप्प होते. मगाशी त्यांच्या गाडीचा आवाज आला तेव्हाच खळी खुलली होती मॅडमची, पण आज त्या खळीची कालीमाता अनुभवायला मिळणार होती साहेबांना. छान दिसतेस, त्यांनी नजरेने दाद दिली, पण भाव न देता ती आपलं गोळा केलेलं नाक मोडत पुन्हा आत निघून गेली. आल्यापासून मुद्दाम त्याच्या समोर न येता किचन मध्येच बस्ता मांडला होता तिने. आता जेवणासाठी सगळे बसले तशी त्याच्या नजरेत आली होती. सगळ्यांसमोर काही न दाखवता मोजकच हसून बोलत होती, पण मनातून दुखवली गेली होती हे त्यांनी हेरलं होतं. आमदार साहेब आरोपीच्या पिंजऱ्यात तर आलेच होते. आता कारवाई होऊन शिक्षा काय मिळणार याच विवंचनेत अडकले होते. आज शिक्षेची जी बाजू एकच काय होती ती आरोपीकडे, आणि ती म्हणजे आम्ही खोटे आश्वासन देत नाही. उशीर होतो पण आमचं प्रत्येक आश्वासन आम्ही पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची समजूत काढत भाषणाचा 2 ओळी त्यांनी मनात रटवल्या. तसं टीव्हीवरचं गाणंही आज त्याच्या बाजूने कौल दिल्यासारखं कानी पडलं. मैं देर करता नहीं, देर हो जाती है. चला मामा, निघू, काळजी घ्या. येतो मामी, बाय मीरा. आदरातिथ्य आणि यथासांग जावयाचा पाहुणचार झाला. तसं करण सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला. पिंकी, अगं कामाच्या व्यापातून वेळ काढून आले ना ते तुझ्यासाठी. मग तूही समजून घे बाळा. आल्यापासून नीट बोलली पण नाहीस त्यांच्याशी. असं करू नये ग. बाहेरच्या दुनियादारीतून थकून वैतागून माणूस घरी आला की किमान समोरच्याने हसून 2 गोड शब्द बोलावे.
एवढीच माफक अपेक्षा असते का नवऱ्याची? बाकी तू समजदार आहेस. काळजी घे, नीट जा. पोहोचली की फोन कर. निघता निघता आईने खुशीला डोस पाजला. समजलं, येते. तूही काळजी घे. बाबा निघू? खुशी दोघांना मिठी मारून निघाली. खुशी, इकडे गाडी आहे, चल. सगळ्यांना निरोप देऊन ती बाहेर आली. तसं तिला विरुद्ध दिशेला जाताना पाहून त्यांनी गाडीकडे इशारा केला, पण ती काही न बोलता त्याला दुर्लक्ष करून अजून तिकडेच पाहत राहिली. अगं चल ना. नको नको, जा तुम्ही एकटेच. ती रागात फुसफुसत त्याला न पाहता निघाली. अर्जुन हा काय करतोय इकडे? तरीच ही मला भाव देत नव्हती. त्याने समोरून आलेल्या अर्जुनच्या गाडीला पाहिलं आणि वैतागून त्याच्याकडे निघाला. काय इथे काय करतोय? करण चिडून त्याला पाहत. ते मला वहिनीने बोलवलं. अर्जुन आळीपाळीने दोघांना पाहून हळूच फुटफुटला. कशाला? करण वैतागून. त्याला काही बोलू नको, मी बोलवलं त्याला काही बोलू नका, मी बोलवलंय त्याला. मी चालले त्याच्यासोबत. खुशी करणला न पाहता गाडीत येऊन बसली. चल रे. हो चला. करणला काही बोलू न देता दोघं निघून गेले. करण तर दोघांना पाहतच राहिला. वहिनी असं का केलंस? आता आला होता ना तो. सकाळपासून माझ्या मागे लागली होती. फोन कर, आला का बघ, केव्हा येणार विचार. मग आता? अर्जुन ड्राईव्ह करत तिला पाहून निघाली तर होती त्याच्यासोबत, पण लक्ष सगळं त्याच्या मागे येणाऱ्या करणच्या गाडीवरच होतं तिचं. तू माझ्या बाजूने आहेस की त्यांच्या? 2 मिनिटे नव्हते फोन करायला? कोण आपली काळजी करत असेल, वाट पाहत असेल हे लक्षातही राहू नये? मी आपली मूर्खासारखी सकाळपासून नुसते वाटेकडे डोळे लावून बसले होते, पण यांना आहे का त्याचं काही? खुशी चिडून बोलत होती. हो बरोबर आहे तुझं वहिनी. असं कोण करतं? अजिबात बोलू नकोस त्याच्यासोबत. तुला विसरलाच म्हणजे काय? चांगली शिक्षा कर त्याला. आज बाहेरच झोपव त्याला. उगीच प्रवाहाच्या विरोधात जाऊन कशाला बोलू? अर्जुन तिला बरं वाटावं म्हणून करणच्या विरोधात बोलत होता. तू ग बस, काहीही बोलू नको. मुद्दाम नाही केलं त्यांनी, कामात अडकले होते. अर्जुनला करणच्या विरोधात बोलताना ऐकून तशी पुन्हा त्याच्या बाजूने बोलायला लागली. अगं आता मी तेच तर म्हणत होतो, तेव्हाही मला वरडली. आता तुझ्या बाजूने बोलतोय तरी वरडते. अर्जुन बंजाळून. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि सगळ्यांनी कमेंट्स करू शकता. तुम्हाला ह्या आधीची कथा मालिका पाहायची असेल आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करून पाहू शकता. धन्यवाद मंडळी.